नमस्कार माऊली. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माऊली, स्वामी समर्थ महाराज नक्की कोण आहेत व ते कसे प्रकट झाले याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. माऊली, स्वामी समर्थ महाराजांना दत्तात्रय महाराजांचा तिसरा अवतार मानला जातो. तसेच दत्तात्रय पंथातील आध्यात्मिक गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचा ते पुनर्जन्म असल्याचं मानले जाते. माऊली, या पाठीमागचा इतिहास असा आहे की 1460च्या दरम्यान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुकाची स्थापना केली व स्वतः श्रीशैलम जवळील कर्दळी वनामध्ये ते अदृश्य झाले. याच वनामध्ये महाराजांनी 300 ते 350 वर्ष घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या करत असताना या कालावधीमध्ये त्यांच्यावरती मुंग्यांनी वारुळ बनवले. एके दिवशी त्या ठिकाणी लाकूड तोड्या आला आणि त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड त्या वारुळावरती पडली. पडल्याच्या नंतर त्यातून रक्त वाहू लागले आणि बघता क्षणी त्या वारुळामधनं एक अजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली आणि हेच ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि यानंतर महाराजांनी अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरात 1856 साली प्रवेश केला आणि महाराज अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्ष वास्तविक होते. श्री स्वामी समर्थ.